अधिसूचनेवर याचिका दाखल केली तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करणार, मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना हा इशारा दिलेला आहे। तर मनोज जरांगे आपण कोर्टात भेटू असं म्हटलेलं आहे लक्ष्मण हाके यांनी। एकीकडे ओबीसीमध्ये यायचं आणि चॅलेंजही करायचं, हा विरोधाभास नाही का असं म्हटलेलं आहे लक्ष्मण हाके यांनी। लक्ष्मण हाके हे राज्य मागास वर्ग आयोगाचे माजी सदस्य आहेत। कायदा टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्री घेतली, त्याच्या माझ्याजवळ सह्या आहे दोघांनी। मराठ्यांच्या त्या सगळ्या कायदेशीर जर दगाफटका झाला मंडल कमिशन चॅलेंज करणार मी। यांनी नुसतं दाखल करू द्या, आता ह्यो बैठक घ्यायला लागलाय ना, याला बैठक मंडल कमिशन चॅलेंज करणार मी। पण मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मराठ्यांचे किती त्यांनी कोर्टात याचिका दाखल करू द्या, काही करू द्या, मी येतोपर्यंत मराठ्यांना पुन्हा लढाई उभा करीन मी। पण मराठ्यांना सगळ्या घराघरात आरक्षण मिळून देईल। या कायद्याचं काय व्हायचं असेल तरी त्यांना करू द्या। मनोज जरांगे म्हणतात की आमच्या आरक्षणाला जर तुम्ही विरोध कराल तर आम्ही ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज करू आणि तुमचं आरक्षण घालू। म्हणजे आधुनिक कालावधीमध्ये तुला या ओबीसीच्या रिझर्वेशनला विरोध आहे। एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची। अरे हे दोन विरोधाभासी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का? अरे तुझ्याकडून ते अवकातच नाही, ते सोडूनच दे। मनोज जरांगे, कोर्टात आपण अवश्य भेटू। आम्ही संविधानाची भाषा बोलतोय, आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय, आम्ही कायद्याची भाषा बोलतोय।